लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पुसद येथे सरकार विरोधात गोरसेनेचे प्रतिकात्मक जोडे मारो। विमुक्त जातीमधील घुसखोरी थांबवा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील। बातमी पुसद यवतमाळ। दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी गोरसेनेच्या वतीने पुसद तहसीलदार तथा दंडाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। याबाबत सविस्तर वृत्त असे की सकल विमुक्त जाती यांच्या वतीने 8 डिसेंबर 2023 रोजी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन दरम्यान विमुक्त जातीमधील होत असलेली घुसखोरी रोखण्यासाठी जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या महामोर्चाला महाराष्ट्रातील हजारोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते। सदर मोर्चा संपल्यानंतर या मोर्चाचे निवेदन देण्यासाठी गोरसेनेचे पदाधिकारी गेले असता त्यांना विधिमंडळात उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी वेळ दिला नाही किंवा इतर कोणत्याही मंत्र्यांनी निवेदन स्वीकारले नाही। ही बाब संपूर्ण महाराष्ट्रातील 5 कोटी नियुक्त जातीय प्रवर्गातील लोकांना हेतुपूर्वक दखल न घेतल्यामुळे निदर्शनात आली आहे। सदर घटनेचा निषेध म्हणून नियुक्त जातीच्या वतीने शिंदे, फडणवीस, अजित पवार व अतुल सावे यांच्या प्रतिमेला पुसद तहसील कार्यालय समोर एकात्मक प्रतिमेचे दहन करण्यात आले आहे। ही घटना अत्यंत निषेधपूर्वक असून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये केलेली कृती संपूर्ण महाराष्ट्रातील 5 कोटी विमुक्त समूहाचा लोकशाहीमध्ये एक प्रकारचा छळ केला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तब्बल 62 विधानसभा मतदारसंघांमध्ये मी मुक्त जाती प्रवाहातील लोकांच्या मतामुळे आमदार निवडून येतात हे सरकारने विसरू नये, म्हणून येत्या 2024 मध्ये होणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये अशा आमदार व मंत्री महोदयांना घरचा रस्ता दाखवण्यात येईल अशी खरोखरीत इशारा गोरसेनेच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी आंदोलनाला उपस्थित असलेले गोरसेनेचे विभागीय उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष रमेश राठोड, पुसद तालुका अध्यक्ष जय राठोड, विलास आडे, शहराध्यक्ष सुमित राठोड, अरविंद पवार, रोहिदास साडे, सतीश चव्हाण इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.